नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर छान असं सकाळी उठून स्वयंपाकाला सुरुवात केली होती, कारण आम्हाला शेतामध्ये जायचं होतं. छान कारल्याची भाजी बनवली, बाकीचं सगळं काम आवरलं आणि आम्ही निघालो होतो शेताकडे जाण्यासाठी. तर शेतात गेल्यावर आधी आम्हाला कांद्याचं रोप उपटायचं होतं, कारण कांद्याचं रोप हे दुसऱ्या शेतामध्ये होतं. तिकडून कांद्याचं रोप घेऊन आलो. खूप साऱ्या बायका होत्या लागवडीसाठी, तर मग आम्ही छान अशी कांद्याची लागवड केली. कांद्याची लागवड झाल्यावर आम्हाला त्याला लगेच पाणी सोडायचं होतं, म्हणून आम्ही ठिबक सिस्टीम केली होती. तर छान प्रकारे ठिबकने मग कांद्याला पाणी सोडलं होतं आणि तुम्ही पाहू शकता असं ठिबकने थोडं थोडं पाणी सोडल्यामुळे मग कांदा छान येतो. आणि कांदा आम्ही बेडवरती लावला होता ऊसाच्या शेतामध्ये आणि छान प्रकारे कांद्याला पाणी दिलं होतं सोडून. अशा प्रकारे आमची कांदा लागवड झाली. संध्याकाळच्या वेळेस आम्हाला जायचं होतं एका कार्यक्रमाला. कार्यक्रम म्हणजे तो होता असा, की माझ्या सासूबाई ज्या आहेत त्यांच्या भाचीचा कार्यक्रम होता. तिच्या बाळाचं नामकरण सोहळा होता, म्हणून आम्ही गेलो होतो तिथे. आणि छान असं डेकोरेशन वगैरे चाललं होतं तिथे बनवायचं काम. आम्ही थोडीशी मदत केली. छान अशी रांगोळी वगैरे काढली आणि छान डेकोरेशनला थोडासा हातभार लावला. नंतर तुम्ही पाहू शकता मग पुढे कशी तयारी चालू होती. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय. कोणी कान्हा घ्या, कोणी गोपाल घ्या, कोणी कृष्ण घ्या.